पुणे स्वारगेट बस स्थानकावर उघडकीस आलेल्या शिवशाही बस बलात्कार प्रकरणात आता नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणावर मोठा दावा केलाय। या प्रकरणात शारीरिक संबंध हे संमतीने झाले होते, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून हा वाद निर्माण झाल्याचा दावा रुपाली ठोंबरे यांनी केलाय। मात्र यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। 376 ला एकतर महिलेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार यासाठी ते कलम आहे आणि दुसरं त्याच्या अजून आम्हाला पुष्टी पोलिसांच्या या तपासात मिळाली नाही, मिळेल ती, पण काहीतरी त्यांचा आर्थिक व्यवहार झालेला असं कळतंय। जर या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर हा बलात्कार नाहीच आहे, पण हा बलात्कार नाहीये तर आधीच पुणे शहराची बदनामी झाली। पुणे शहरामधलं पुणे शहरातले पालक हादरून गेले। आता कुणी घरातील आपल्या बायकोला बहिणीला पाठवणार नाही बस स्टँडवर, हे काय आहे? हा, याच्यामध्ये एक आहे आगार व्यवस्थापनाचा